मध्ये आजच अपॉइंटमेंट घेतलेली आहे उद्यासाठी। मी किट घेते फेशियलची, ते पण मी तुम्हाला दाखवलं मी कोणती किट वापरते फेशियल ऑनलाईन। आणि स्वतः एक दोन कमेंट पण आलेला की तुम्ही कोणता कॅमेरा यूज करता, तर तेही मी सांगणार आहे की मी कुठला कॅमेरा यूज करते। आणि इकडे ना छान ड्रेस मागवला आहे पप्पांनी। कोण बसली वाटतं बरं का, कुठतरी थांबा नाही का तुला बोललेलं। हां हे काय ना, आज तू पक्का मार खाणार माझा। इकडे आहे, उठ। कशाला कुणाला आपल्यामुळं त्रास, हो की नाही। आणि शुभ सकाळ, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। इकडे लाडो बसली आहे सकाळी सकाळी संत्रा खात, लाडो आणि मम्मी, हो की नाही। अच्छा है। इकडे लाडो बनली आहे डॉक्टर, पप्पांना झाली आहे सर्दी आणि बघा तिने ते नाकाला काय लावले। क्या हुआ मौसी को, दीदी को क्या हुआ? दीदी ने आइसक्रीम खाई इसलिए। ओ आइसक्रीम खाई, सर्दी हुआ। सांस लो, इंजेक्शन है। पप्पांबरोबर बाहेर गेली होती। क्या लेके आई दिखाओ, हिला मी आइसक्रीम खाऊन देत नाही, दाखव। क्यों ली आइसक्रीम? मना किया था ना मम्मी ने आइसक्रीम लेने से। नहीं सुनेगी मम्मा का बात का, क्यों का आइसक्रीम घेऊन दिली तुला तुम्ही तिला? कुठे गेली या गावकट्टी, कहाँ गई, कहाँ छुप गई? लपून बसली वाटतं बरं का, कुठतरी थांबा। बघा आईस्क्रीम खाते, बघा आईस्क्रीम कशी लपून खाते बघा। काय ग, हा काय समजत नाही का तुला बोललेलं? हा हे काय केलं इथं? चल इकडे तू, इकडे आज तू तर मार खाणार आहे। तू आईस्क्रीम खाल्ली ना, आज तू पक्का मार खाणार माझा। इकडे आहे, उठ। संपली मध्ये ये, हात धु, चल। हेलो पप्पू, हेलो पप्पू, हेलो पप्पू, हेलो। वो हेलो नहीं करेगा, हाय नहीं करेगा, कुछ नहीं करेगा, वो बस चावल खाएगा बेटा। त्याला बोलता येत नाही। हिला आवरायचंय मला, ही लांब लांब पळतीये। आत्ताच लाडूची आंघोळ झाली आहे आणि हा जो ड्रेस तिला घातलाय ना, हा तिच्या पहिल्या बर्थडेचा आहे। आणि म्हटलं बघू आता वापरून टाकूया सगळे, पण खूप टाईट झाला आहे, तिला उठायला बसायला प्रॉब्लेम होतोय। नमस्कार, कैसा तुम्ही ते महाराष्ट्र। सर्वांनी लाडूला नमस्कार बोला, ठीक है। हाँ नमस्कार बोला। हाँ बोलेंगे, सब आपको कमेंट करेंगे, सब बोलेंगे नमस्कार लाडो। नमस्कार सब लोग, नमस्कार। तो चला आता मी लाडूला रेडी केला आहे, थोड़ा वेळ आराम कर बेटा, मैं आले। हाँ क्या करके? हाँ थोड़ा सा काम है मुझे किचन में, मैं आती हूँ बेटा। किचन में काम नहीं, हम शादी में जाएंगे। शादी में जाएंगे? हाँ। और क्या करेंगे शादी में, क्या है? ऐसे ऐसे करेंगे और मैं डांस करूंगी माधुरी दीक्षित वाला। और किसकी शादी में जाना है? ये माधुरी दीक्षित के। माधुरी दीक्षित की शादी हो गई, उसको 2 बच्चे है। हिला माधुरी दीक्षित पप्पांना आवडते ना, म्हणून हिला पण आवडते माधुरी दीक्षित। पप्पा फॅन आहे माधुरी दीक्षितचे। ये इकडं गेली पप्पांकडे। तर ना आता मी ना लाडूच्या ना 2 वेण्या घालते, ठीक आहे। असे ना डोळ्यामध्ये केस होतात ना तिचे, आणि खूप ताई मला बोलल्या की तू तिचा हेअर कट कर, तर मी आता तिचा हेअर कट करणार आहे 2 दिवसांनी। आता सध्या पप्पांना काम असतं ना, त्याच्यामुळे टाईम नाही जायला आम्हाला, तर 1-2 दिवसांनी तिचा हेअर कट करणार आहे मी। आणि मग तिचं टक्कल करण्याविषयी मी एक व्हिडिओ बनवला होता की करू का नको, तर मी करणार आहे टक्कल तिचं, पण आता नाही। आता मला जायचं आहे ना सासरी, सासरीहून आले का मग लाडूचं टक्कल करणार आहे मी। क्यों कर ले, मैं मारूंगी ना। तुला हे मराठी कसं कळतं ग? हा तुला बाकीचं काही कळत नाही, तुला टक्कल करायचं, मराठी भाषा कशी कळते तुला?
चला मी वेणे घालते, तुम्ही ना मस्त व्हिडिओ मध्ये राहा आणि बघा आमचे वेणे. हे इतकं छान दिसतं ना, केसच कापू वाटत नाही मला तिचे. इतकं छान दिसतं हे हेअरस्टाईल तिला, आणि क्यूट वाटतात असे हेअरस्टाईल. तुमच्याकडे मुलगी असेल ना तर लाडोसारखी हेअरस्टाईल नक्की करून बघा. किती क्यूट 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 क्यूट. उधर देखे बेटा, दे बघा, है ना. क्या करना है? पानी भी डूबना है. पानी में डूबना है. ठंडे ठंडे पानी में डूबना है, गर्म पानी में डूबना नहीं है. हाँ, मछली के बारे में डूबना है. अच्छा, ठंडा पाणी में डूबना है. बघा या ही चाली डुबायला बरं का. ही चाली स्विमिंग पूल करायला. मैं तुमके पास आ रही हूँ मछली. अच्छा, अगो भाई मछली आ गई, मछली आ गई. ते तोंड पण बघा ना कसं केलंय त्यांनी. कुठं बघितलं ग बाळा तू हे? देखो मछली आ गई. मैं आ गई. हाँ. वाव, कितनी प्यारी मछली आ गई मेरे पास. वाव, कितनी सुंदर मछली. मैं माधुरी दीक्षित मछली हूँ ना. माधुरी दीक्षित मछली ही. कोणती मछली आहे? माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित मछली बरं का ही. हिचं नाव काय आहे? काय नाव, क्या नाम है आपका? माधुरी दीक्षित मछली. माधुरी दीक्षित मछली. मेरे साथ में तुमको कुछ हाँ. दिखाना चाहते हैं मेरे. क्या दिखाना चाहती हूँ मुझे? मेरे साथ. हाँ, आ रही हूँ, चलो. चल. मेरे साथ. हाँ, आ रही हूँ मैं, चलो. मेरे पेशाब ऐसे ऐसे डूबो. तो ऐसे से करूँ, मैं पण असं करते बरं का. मैं बड़ी मछली आ गई, बड़ी मछली आ गई, बड़ी मछली. ठीक है. आप कैसी हो छोटी मछली? मैं तो अच्छी हूँ. तुम कैसे हो? मैं भी ठीक हूँ. और तुम खाना खाए बड़ी मछली? हाँ, मैंने खाना खा लिया. आप खाना खाए छोटी मछली? हाँ खाई मैं बड़ी मछली. खाई. हाँ. मी बड़ी मछली और लाडो छोटी मछली. हाँ, लाडो छोटी मछली कितनी क्यूट है ना. हाँ. अब बहुत क्यूट हो आप. हाँ. हाँ. थैंक यू बड़ी मछली. अगं बाई. थैंक यू बड़ी मछली. म्वा. हाँ, बन गई मछली. बड़ी मछली. बाय. बाय. किती शौक तिला पाण्यात डुबायचा ग. किती शौक. पानी पी के आ गया. तोंड पण पॅक करतील मग ते करते बघा ना ती. पानी पी के आ. अच्छा, पाणी पी के आती हो. पाणी प्यायला गेली बरं का. खोटं खोटं पाणी प्यायला गेली. मैं तो उसमें जाती. तू पाण्यामध्ये होती तर मग पाण्यामध्येच पाणी प्यायचं ना. नहीं गंदा है. अच्छा, ये गंदा पाणी है. हाँ मैं ऊपर वाला पानी पी. आई किती हुशार ग माझं लेकरू. अगं माझं लेकरू किती हुशार आहे. गंदा पाणी में टेहल रही है. अरे बीच का सारा फेंक के तू. हट. क्या था? ये बीच, ये ऑरेंज का बीज था. अच्छा, बीज था ऑरेंज का. हाँ मैंने रात में फेंका था ऑरेंज. हाँ 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 हाँ, थोड़ी देर पहले आपने संतरा खा के फेंका था. अरे बनाना भी फेंकी. ओ नहीं बड़ी मछली बाबा मर जाते ना. क्या हुआ बेटा? बाबा कहाँ चले गए? भगवान के पास. अगं बाई, भगवान के पास. बाबा भगवान के पास गए. भगवान के पास गए. हाँ. हाँ. अगं बाई, जा रही हो अभी आप? अच्छा, के बाय. बाय छोटी मछली. बाय बड़ी मछली. तुम भी आओ मेरे साथ. हाँ जाओ, अब मैं आ रही हूँ. चलो. हाँ. अब घर जा रही लाडू आपने. तर इकडे आले आहे पार्सल आणि हे आले आहे फर्स्ट क्रायवरनं. आणि हे बघा इथे फर्स्ट क्राय आणि हे
केले आहे पप्पांनी ऑर्डर, मला माहीतसुद्धा नव्हते. आत्ता आलं पार्सल, ते मला म्हटले ओपन करून बघ. लाडूसाठी ड्रेस मागवला आहे आणि चला आता मी हा ओपन करून बघते कसा आहे. रेड कलर आहे बघा. आणि अरे पहिले पण 2 असे ड्रेस पडलेले आहे घरामध्ये. त्यांना पप्पांना असे जॅकेटचे ड्रेस खूप आवडतात. तर आता जस्ट मध्यंतरी पण गावाला त्यांनी एक ड्रेस पाठवला होता आणि हा आत्ता घेतला आहे त्यांनी पुन्हा एकदा. आता आम्हाला जायचं आहे ना 3-4 दिवसांनी, तर त्यांनी त्याच्यासाठी मागवलेला आहे. ठीक आहे, असो. रेड कलरची पॅन्ट आहे, पण इकडे हा खूपच मोठा आला आहे तिला. हा ग सरळ उभी राहा की, सरळ उभी राहिलेली तुला काय होईल का? हां हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच. लाडूने घरातच स्विमिंग पूल बनवला आहे आणि दिवसभर इतकी मस्ती तिची चालू होती. आज पूर्ण व्हिडिओ शूट केला, कारण की तुम्हाला सगळ्यांना आवडतं की लाडूचा व्हिडिओ टाकत जा. त्याच्यामुळं मी ती काय करायला लागली का, मी ना मोबाईल धरते हातामध्ये आणि शूट करते. तर मला आहे ना 1-2 कमेंट पण आलेला की तुम्ही कोणता कॅमेरा यूज करता. तर तेही मी सांगणार आहे की मी कुठला कॅमेरा यूज करते. आणि इकडे ना लाडूसाठी खूप छान ड्रेस मागवला आहे पप्पांनी. तुम्हाला दाखवते मी. तुम्ही बघितला आहे तसं बॅक कॅमेऱ्याने, पुन्हा एक दाखवते. हे बघा, बघितलं आहे ना? हे बघा, खूप सुंदर आहे. फर्स्ट क्रायवरनं मागवला आहे आणि जाताना तिला हाच ड्रेस घालणार आहे. परंतु काय झालं ना, याच्यावर ही पॅन्ट पण आहे, तुम्हाला सांगते. हे बघा, ही पॅन्ट आहे, खूप सुंदर आहे. पप्पांना असे जॅकेटचे ना, पप्पांना हे ड्रेस फार आवडतात, तर ते नेहमी मागवतात ना ते जॅकेटचे. ते गावाला पण 2 ड्रेस मला त्यांनी पाठवलेले, तेच तसे पडले आहे. आणि मी त्यांना कधी कुठली गोष्ट ना अडवत नाही. त्यांनी काय ऑर्डर केली आणि मी जर काही ते रिटर्न दिलं, नको म्हटलं, तर त्यांना राग येतो. त्याच्यामुळे मी नाही बोलत, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. मी त्यांच्या कशाच्याच मध्ये पडत नाही. तुम्ही मला म्हटले, एकाने कमेंट केली आहे की ताई तू एवढं मेकअपचं सामान घेतलं आणि एवढं वाया घालवती, तुला पैशाचा असा शब्द वापरला आहे. मी बोलत नाही इथे, पण मी ना ते 4 वर्षापूर्वी सामान 5 वर्षापूर्वी मी ते सामान घेतलं होतं. मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्या ना मिस्टरांचे जे चुलत भाऊ आहे ना, त्यांचं लग्न होतं, तेव्हा मी ते घेतलं होतं की मी मेकअप करेल. पण ते मला ना मी ना मेकअप नाही करत. माझं हे आहे एवढंच असतं, फक्त एवढं सिंदूर आणि लिपस्टिक, बाकी मी काही मेकअप करत नाही. पण म्हटलं चला आपण मेकअप करू. जेव्हा मी ते सामान घ्यायला गेले ना मेकअपचं प्रोडक्ट, तेव्हा त्या लेडीजनी ना मला ना तिथे मेकअप करून दाखवला होता. तर इतकं छान वाटत होतं ना, पण तिने जसं केलं ना तसं मला तो घरी करता नाही आला मला मेकअप. त्याच्यामुळे ते राहून गेलं. थोडंफार लावायची आधेमध्ये. पण कसं आहे ना, जास्त चेहऱ्याला मेकअप केल्याने पण चेहरा खराब होतो मग, आणि रोज काय घरात मेकअप करून बसायचं ना. त्याच्यामुळे मग ते राहून मग ते एक्सपायर झालं आणि काल परवा तुमच्या समोर मी ते फेकलं. पण त्याच्यावरनं पण मला असे कमेंट्स आले ना की तुम्ही फेकून दिलं. आता ते हे बघा, दुसऱ्या कुणाला देणार, त्यांचा चेहरा खराब होणार, त्यापेक्षा ते मी फेकून दिलं. माझं काय चुकीचं आहे ना, कशाला कुणाला आपल्यामुळं त्रास, हो की नाही. आणि मी कुठला कॅमेरा वापरते मला विचारलं आहे, तर मी कुठलाही कॅमेरा वापरत नाही. मी जे मोबाईल आहे ना माझ्याकडे, मी मोबाईलमध्ये शूट करते. हातामध्ये मोबाईल आहे बघा माझ्या. मी कॅमेऱ्यामध्ये शूट करत नाही. माझ्याकडे कॅमेरा नाही आहे आणि मला कॅमेराचं कसलंही नॉलेज नाही आहे. मी स्पष्ट सांगते, मला कुठल्याही कॅमेऱ्याचं कसलंही नॉलेज नाही आहे. मी आपलं सिम्पल फोन घेते आणि फोनमध्ये व्हिडिओ बनवते. आणि मला 1-2 ताई म्हणल्या आहे की तू स्टँड का नाही घेत, तर माझ्याकडे स्टँड आहे पण ते तुटलं आणि मला वाटत नाही की मला जरुरी आहे स्टँड. मी काय ना हातामध्येच मला जास्त सवय लागून गेलेली फोनची. ते स्टँडला मोबाईल लावून मी जास्त कधी हेच केलेलं नाही, म्हणजे वापरच नाही माझ्याकडे जास्त. तुम्हाला कुठे माझ्या घरामध्ये त्या रिंग लाईट वगैरे असं काही दिसणार नाही. मी जे आहे ते रिअल, म्हणजे नाही का, जे आहे ते डायरेक्ट कॅमेरा हातामध्ये पकडायचा, मोबाईल हातामध्ये पकडायचा आणि बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे भेटले का? आणि लाडूचं स्विमिंग पूल बघितला का सगळ्यांनी? तिने आज घरामध्ये स्विमिंग पूल बनवलाय लाडूने मस्त. पूर्ण दिवसभर ते चालू होतं, मम्मी मैं छोटी मछली, तू बडी मछली, पप्पा सबसे बडी मछली. आणि आम्ही सगळे तिच्यासोबत खूप खेळतो, मस्ती करतो. तर असो. तर अजून मला जायचं काय झालं तर मी जाणार आहे 2 दिवसांनी. मी चालली आहे, जावं लागणार आहे, कारण की मला
नाही म्हणून जमत नाही कुठल्या गोष्टी. जायचं म्हणलं तर जायचं. आता कसं आहे, मी जेव्हा माझ्या गावाला निघते तेव्हा मी कशी करते, मला जायचं म्हणजे जायचं. मग नवऱ्याला पण जायचं म्हणजे जायचं, तुला यायचं. तर मग जाणार आहे मी. ठीक आहे, जाऊ 2-4 दिवस राहू आणि येऊ निघून आम्ही. तर त्यांना पण असं खूप दिवस झाले ना तिकडे गेलो नाही. आणि तर चला मग आज एवढाच व्हिडिओ. खूप मोठा आलाय ना व्हिडिओ. तुम्हाला बोर तर नाही होत ना? खरं खरं सांगा, बोर होतं असेल ना तर कमेंट करा, आम्हाला बोर होतं म्हणून. तर जाऊ का मग मी? हां, आणि उद्या येईल नवीन व्हिडिओ. उद्या येणार आहे माझी ब्युटी पार्लरवाली. मी अर्बन कंपनीमध्ये आजच अपॉइंटमेंट घेतलेली आहे उद्यासाठी. कारण की मला जायचं आहे ना, आणि जेव्हा पण जायचं असतं ना तेव्हा मी पार्लरवाली घरी बोलवते. बाहेर काही जात नाही मी, मला लाडूमुळे बाहेर जाता येत नाही, मी घरीच बोलवते. आणि मी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी स्वतःचं फेशियल स्वतः करणार आहे. आणि मी पार्लरवालीकडनं फेशियल करत नाही, कारण की मला आवडत नाही. तुम्हाला सांगते, मी किट आणते नायकावरनं, मी किट घेते फेशियलची. ती पण मी तुम्हाला दाखवलं मी कोणती किट वापरते फेशियलसाठी. तर मी ती किट घेते ऑनलाईन आणि स्वतःचं फेशियल करते. कारण की ती किट आहे 500 ते 600 रुपयाची किट आहे माझीवाली, जी मी नेहमी वापरते. आणि कसं होतं ना, पार्लरवाली जी घरी येणार ना माझी, तिच्याकडनं मी एकदा फेशियल केलं होतं. पण ना ती ना मोजकेच इकडून 4 हात फिरवणार, तिकडून 4 हात फिरवणार, थोडं इकडे करणार, थोडं नाकाला मसाज करणार. म्हणजे मोजकं असं ना, इकडं 5 वेळा, इकडं 5 वेळा, असं एकदम खूप. मला त्याचा काही रिझल्ट मला वाटत नाही की त्याचा काही रिझल्ट आलाय म्हणून. स्वतःच्या हाताने आपण स्वतः कसं टाईम देऊन, वेळ देऊन आपण आपलं फेशियल करू शकतो. त्याच्यामुळे मी जसं करते ना तसं तुम्हाला मी दाखवल पुढच्या व्हिडिओमध्ये. कुठली किट वापरते मी फेशियलसाठी तेही दाखवल तुम्हाला. आणि कसं असतं ना, आपण एवढ्या महागाचा फेशियल किट घेतो आणि मग पार्लरवाल्यांकडनं ते करून घ्यायचं म्हटल्यावर एवढं म्हणजे 5 आणि 10 मिनटाचा मसाजमध्ये एवढं क्लिअर हे होत नाही हो, रिझल्ट भेटत नाही आपल्याला. त्याच्यामुळं हे माझं स्वतःचं नॉलेज आहे ते तुम्हाला मी सांगते. आणि ठीक आहे, चला मग उद्या येईलच व्हिडिओ. ठीक आहे, चला मग जाते. हां, बाय बाय बाय.